8-6 मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा धर्मवीरसाठी. खरंच साहेब तुमच्या निर्माते पदाखाली आपण एक उच्च दर्जाचा एक सुंदर असा मूवी पाहिला धर्मवीर. गुरुवर्य या ठाण्याचे आम्हा सर्वांचे आराध्य दैवत या ठाण्याचे आमचे लाडके गुरुवर्य धर्मवीर आनंदी सर. त्याचप्रमाणे या स्पर्धेत मुख्यमंत्री चषक 2023 मधील पुढील अतिथी ॲडव्होकेट दिलजीत सिंग मान मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो. मी पूजाताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सत्कार सन्मान करायचा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री चषक 2023 पुढील अतिथी सन्मान्य ठाण्याचे DDR सन्मान्य भागवत साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी विनंती करतो की राजाबाई ठाकूर यांना विनंती करतो की भागवत साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान करायचा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये पुढील अतिथी सन्मान्य भरतजी सोनावळे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान. सन्मान्य अतिथी ठाण्याचे DDR साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी त्याचप्रमाणे या स्पर्धेत पुढील सन्मान असणार आहे. उद्योजक सन्मान्य सुशांतजी जाबरे यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान केला जाणार आहे. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सन्मान्य अतिथी सुशांतजी जाबरे सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातो. मी राजाबाई ठाकूर यांना विनंती करतो की साहेबांचा त्यांनी यथोचित असा सत्कार सन्मान करायचा. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सगळं सहर्षपूर्वक स्वागत असणार आहे. वेलकम सर्कल आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2023. राजाबाई ठाकूर यांच्या वतीनं या ठिकाणी त्याचप्रमाणे विकासजी दाभाडे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी उद्योजक सन्मान्य सुशांतजी जाबरे साहेब यांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे आमचे पुढील सत्कार मूर्ती असतील सन्मान्य अतिथी राजदीप सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातो. मी सरांना विनंती करतो की सर आपण आपला यथोचित असा सत्कार सन्मान करायचा आहे. मैदान क्रमांक 1 साठी महिला गटाचा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. होतकरू मित्रमंडळ ठाणे वर्सेस
ओम वसंतनगर ठाणे वर्सेस शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे. चला दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. ओम वसंतनगर ठाणे शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 2 वरती सामना जो सुरू होत आहे तो कुमार गटाचा अंतिम सामना आहे. विजय कालेर वर्सेस नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र नवी मुंबई. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री चषक 2023 ला बहर आला. ते सन्मान्य अतिथी अंकितजी भानुशाली साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. मी या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य श्री विकासजी दाभाडे साहेब यांना विनंती करतो की सन्मान्य अतिथी अंकितजी भानुशाली साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असं सत्कार सन्मान करायचा. सन्मान्य अतिथी अंकितजी भानुशाली साहेब यांचा मुख्यमंत्री चषक 2023 च्या वतीने सन्मान केला जातो. आणि देवडेकर तिसरी चढाई मेघना खेडेकर प्रतिमा महाडी. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये आमचे पुढील अतिथी सन्मान्य बाबा पवार साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतो. सन्मान्य अतिथी बाबा पवार साहेब यांचा मुख्यमंत्री चषक 2023 च्या वतीने यथोचित सत्कार सन्मान केला जातो. मी सन्मान्य अतिथी बाबा साहेब यांचा विकास दाभाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करायचा. सन्मान्य अतिथी क्लिफर्ड शेड यांचे या ठिकाणी मुख्यमंत्री चषक 2023 साठी आगमन होत आहे. वेलकम सर, वेलकम. आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये. सन्मान्य आयोजक श्री राजाबाई ठाकूर, श्री विकासजी दाभाडे, श्री उदयजी परमार साहेब यांच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम.
प्रेक्षकांच्या माहितीसाठी इथे एक महिलांचा ठाणे जिल्हा महिला संघ विरुद्ध ठाणे शहर पोलीस संघ या दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. ठाणे जिल्हा महिला संघ विरुद्ध ठाणे शहर पोलीस संघ या दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. आयोजकांच्या वतीने एक सूचनावर्धक विनंती केली जाते की खेळाडू आणि प्रशिक्षक याच्या व्यतिरिक्त कोणत्याही जातीचा प्रेक्षक आतमध्ये असता कामा नये. आयोजकांच्या वतीनं सूचनावर्धक विनंती असणार आहे सर्व ऑफिशियलसाठी. जर कोणी असं आढळलं तर त्याला कृपया करून मैदानाच्या बाहेर काढायचं आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून अशी सूचना केली जाते की सरपंच तिन्ही सामने आपण थांबवायचे, सर्व सामने थांबवायचे. मालूजी सर, सामनाधिकारी यांना विनंती असेल की तिन्ही सामने थांबवायचे. संयोजकांच्या वतीने तसेच या ठिकाणी प्रशिक्षक व्यवस्थापकांच्या व्यतिरिक्त आतमध्ये कोणीही थांबायचं नाहीये. नम्र विनंती आहे. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येत असताना कुठल्याही प्रकारचं बेशिस्त वर्तन कुठल्याही संघाने खेळाडूने करायचं नाहीये. जे पाठीराखे आपल्यासाठी गॅलरी बॅरिगेट्सच्या इथे पण त्या ठिकाणी उभे आहेत लोक. आपल्याला विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं. जे बाउन्सर्स या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांना नम्र विनंती, आपण संघांशी संबंधित नसलेले कोणीही असेल त्यांना कृपया आपण क्रीडांगणाच्या बाहेर जायला सांगायचं. सन्माननीय सदस्य ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संदेश पाटील, आपण व्यासपीठावर येऊन बसायचे. आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते की संघाच्या पाठीमागे फक्त 2 पाठीराखे, एक कोच आणि एक मॅनेजर. कारण काही क्षणात कोल्हापूरचा राष्ट्रीय खेळाडू व प्रो कबड्डी स्टार सांगलीचे सॉरी काशिली गाडगे आपल्याला अशी आपलीच आपण या आतमध्ये बाजूबाजूला जिल्हा ना मित्रांनो. काशिली गाडगेसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. ज्याला आपण प्रो कबड्डीमध्ये खेळताना पाहिलं कसे आहे प्लीज. व्यावसायिक संघ भारत पेट्रोलियम सांगली जिल्ह्याचा माजी कर्णधार, ज्यांनी महाराष्ट्रात अनेक मैदान गाजवले. प्रो कबड्डीमध्ये ज्याची हनुमान उडी फेमस होती तसा आमचा लाडका मित्र काशिली गाडगे यांचा नुकताच क्रीडा नगरीत आगमन झालेलं आहे. मंचावर आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती असताना आपण काशिली गाडगेचा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. वा, या बात काशिली गाडगे तुझ्याशी किती प्रेम करतात हे ठाण्याचे लोक. या मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये काशिली गाडगे तुझं हार्दिक स्वागत. एक प्रेक्षणीय सामना महिला गटाचा एक चांगला रोमांच असा आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे जिल्हा महिला संघ वर्सेस ठाणे शहर पोलीस संघ या दोन्ही संघांना पुकार असेल. आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचं आहे.
यानंतर क्रीडा क्रमांक 1 वरती प्रेक्षणीय सामना ठाणे शहर पोलीस विरुद्ध ठाणे महिला संघ. क्रीडा क्रमांक 2 वरती सुरू असलेला सामना कुमारगड अंतिम फेरीचा नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र विरुद्ध विजय स्पोर्ट्स क्लब कल्याण. हा या स्पर्धेतील कुमारगडाचा अंतिम फेरीचा सामना. क्रीडा क्रमांक 3 वरती अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना हुतात्मा शांताराम कालवार शिवशंकर कल्याण. पुरुष अ गटामध्ये या अगोदरच्या झालेल्या सामन्यात उजाला क्रीडा मंडळ भिवंडी हा अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. तसेच पुरुष ब गटामध्ये अंतिम फेरीचा होणारा सामना आहे जय बजरंग वासिम दूरदर्शी समर्थ क्रीडा मंडळ कालवार. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सन्मान्य अतिथी क्लिफर्ड शेड यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातो. मी अंकित भानुशाली साहेब यांना विनंती करतो की मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सामान्य अतिथी क्लिफर्ड शेड यांनी हजेरी लावल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं मनापासून धन्यवाद राजाभाई ठाकूर त्यांच्या मित्रपरिवार गरिबांच्या वतीनं, कारण आपण या ठिकाणी आलात आणि स्पर्धेची शोभा लागली. आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा आपले धन्यवाद देऊ शकतो. मुख्यमंत्री चषक 2023 करता ज्यांची उपस्थिती आपली इथे सामान्य अतिथी रवींद्रजी परदेशी साहेब यांचा मुख्यमंत्री चषक 2023 च्या वतीने यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतोय. मी सन्मान्य अतिथी मंदिरजी देसाई सर त्याप्रमाणे विकासजी दाभाडे यांना विनंती करतो की सन्मान्य अतिथी रवींद्रजी परदेशी साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करायचा आहे. उपविभाग प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना सन्मान्य अतिथी रवींद्रजी परदेशी साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान केला जातोय. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये आपण मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा लागली. आयोजकांच्या वतीने श्री राजाभाई ठाकूर, श्री विकासजी दाभाडे, श्री विजयजी प्रमाण साहेब यांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करू शकतो. आपण या ठिकाणी आलात आणि कबड्डी खेळायला करायचे आपण काही क्षणात या ठिकाणी सर्वांचा भाऊ हिंदुस्थानी भाऊ यांचा या मंचावरती आगमन आहे. त्यांना आपण बऱ्याच देशमध्ये पाहिलं, त्यांना आपण टीव्हीवर पाहतो, युट्यूबवर नेहमीच आपण त्यांना त्यांचे शुद्ध भाषा ऐकत असतो. असे सर्वांचे लाडके हिंदुस्थानी भाऊ काही क्षणात या ठिकाणी या स्पर्धेच्या मुख्यमंत्री चषक 2023 करिता या ठिकाणी येणार आहेत.
मुख्यमंत्री चषक 2023 करता सन्मान्य अतिथी आदित्यजी जाधव, त्याचप्रमाणे रामजी भोसले साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम सर, वेलकम. आपल्याला विनंती असणार आहे, आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे आणि स्पर्धेची शोभा वाढवायची. वैद्यकीय मदत क्रेन क्रमांक 3 वर डॉक्टर. आपल्याला विनंती आहे, क्रेन क्रमांक 3 वर मुख्यमंत्री चषक 2023 करता या ठिकाणी आलेले सन्मान्य ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली, ग्रामीण भागातील खेळाडू ज्यांना आपल्या मातीचा मान राखला असा, तुम्हाला सन्मानचा लाडका खेळाडू काशिली माडके याचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. राष्ट्रीय खेळताना पाहिलं, प्रो कबड्डी खेळताना पाहिलं, सांगली जिल्ह्यातून खेळताना पाहिलं, महाराष्ट्रातून खेळताना पाहिलं. आम्हाला सर्वांचा लाडका खेळाडू काशिली माडके यांचा सत्कार स्वागत या ठिकाणी होत आहे. अशा स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवून दिलं आणि महाराष्ट्राची मान उंचावली. तो काशिली माडके यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान करण्यात येतोय. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आलात आणि मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थाने 4 जण लावलेत. मी आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. पार्टी का आहे? पार्टी आहे. मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सन्मान्य अतिथी निखिलजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम सर, वेलकम. स्वागत आहे तुमचं मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये. निखिलजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साकारतोय मुख्यमंत्री चषक 2023 आणि यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार सन्मान केला जातोय. सन्मान्य अतिथी निखिलजी पाटील साहेब.
मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये सन्मान्य आर्किटेक्ट अंकितजी भोईर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. राजाभाई ठाकूर व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. मी मयूरजी पवार साहेबांना विनंती करतो की सर्वांचा यथोचित असा सत्कार सन्मान करण्याचा मुख्यमंत्री चषक 2023 सर्वांचा नागरिकांच्या स्पर्धेत धन्यवाद. एक प्रेक्षणीय सामना शो मॅच ठाणे शहर पोलीस महिला वर्सेस ठाणे जिल्हा मुली. ठाणे जिल्हा महिला संघ वर्सेस ठाणे शहर पोलीस एक शो मॅच रोमांचक मॅच आपल्याला सर्वच बघायला मिळेल. मैदान क्रमांक 1 वरती या दोन्ही संघांना दुसरा पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. सन्मान्य नगरसेवक सन्मान्य सुधीरजी कोकाटे साहेब यांचं मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये स्वागत आहे. आलात आणि मुख्यमंत्री चषक 2023 बहुमान राहिला. मी आयोजकांच्या वतीने प्रेक्षक आपलं प्रार्थना करतो, धन्यवाद देऊ इच्छितो.
आपला भाऊ आया हिंदुस्थानी भाऊचं आगमन नुकताच या मंचावरती झालेलं आहे. या स्पर्धेचे आज सन्माननीय राजाजी ठाकूर विकासजी दबाळे श्री उदयजी परमार भाऊ आपका स्वागत है भाऊ. आप लोगों से मजा नहीं गया भाई एकदम. भाऊ तुमको देख कैसा लग रहा ना हो कि तूफान के पहले ही शांति है. भाऊ अपने को मचाने का इधर पूरा धमाल करने का. भाऊ तुम्हारे बाजू में भाऊ बैठा है राजू भाऊ. क्या टूर्नामेंट भरा है भाऊ एकदम रापचे कड़ाक. महिला सामना होईल मैदान क्रमांक 1 वरती. ठाणे शहर पोलीस विरुद्ध ठाणे जिल्हा महिला. आपला तिसरा पगार तास मैदान क्रमांक 1 वरती हजर व्हायचंय. ठाणे शहर पोलीस वर्सेस ठाणे जिल्हा महिला संघ. दोन्ही संघांनी तिसरा पगार तास मैदानावरती हजर व्हायचंय. स्वप्नील कुलकर्णी उर्फ SK आमचे लाडके मित्र पुण्यावरून या स्पर्धेकडे आलेले. स्वप्नील भाऊ तुमचा या मुख्यमंत्री चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवशंकर कल्याण 36 हुतात्मा अंतरम कालवार 36.
37, शिवशंकर 37, हुतात्मा शांताराम कालवर 34. 3 गुणांची आघाडी. या सामन्याच्या उपांत्य फेरीचा सामना मुख्यमंत्री चषक अ गटातील शेवटची 4 मिनिटं आणि 3ची आघाडी शिवशंकर या संघाकडे. पुरुष ब गट अंतिम सामना असेल जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन, श्री समर्थ क्रीडा मंडळ कालवार. यापुढे आपणास पहिला पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ वासिन, श्री समर्थ क्रीडा मंडळ कालवार. पुरुष ब गट यापुढे आपणास पहिला पुकार दिलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुरुष बघ जे पण आपण थांबायचं, आपण स्पीकरकडे आपण तयारीसाठी जायचं. जे पण वासिक आपण नंतर पुकार दिला जाईल, याची नोंद घ्यायची. संघ व्यवस्थापक याची नोंद घ्यायची. सामना क्रमांक 3 वर शिवशंकर विरुद्ध हुतात्मा शांताराम कालवार. हुतात्मा शांताराम कालवार 36 गुण, शिवशंकर ठाणे 38 गुण. चला क्रीडार्थींनो, जोरदार ठाणे स्वागत करा दोघांचा. 2 मिनिटं शेवटची 3 मिनिटं आणि फक्त 2 गुणांची आघाडी शिवशंकर क्रीडा मंडळाकडे असताना. आमचे लाडके राज्य सन्मान्य राजाजी ठाकूर यांचे बंधू कैलासी ठाकूर यांच्या नुकताच या मंचावर आगमन झालेलं. कैलास भाऊ, तुमचा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि राजाजी ठाकूर यांचे मित्र कृष्णा सिंह सर, आपका भी बहुत बहुत स्वागत है यहाँ पे मुख्यमंत्री चषक 2023 मध्ये. आपलं हार्दिक स्वागत.
शिवशंकर आणि तर्क शांताराम कालवर तुमचाही कोकण किशोर 2023 करता सन्मान्य अतिथी प्रतापरावजी नारकेसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उपविभाग प्रमुख विठावा ते सन्मान्य अतिथी प्रतापरावजी नारकेसर यांचे मुख्यमंत्री किशोर 2023 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. लोकल संघ स्वागत मुख्यमंत्री किशोर